पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री शिंदे दरेगावाहून मुंबईच्या दिशेने रवाना। एकनाथ शिंदे तातडीनं दरेगावाहून मुंबईकडे रवाना। छगन भुजबळ उद्या मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेणार। बैठकीला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा। भाजपची कामगिरी विधानसभेप्रमाणे असायला हवी। अमित शहांच्या भाजप नेत्यांना सूचना। कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस। शरद पवारांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना। शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दंगली संदर्भात एक पत्र दिलं होतं। भीमा कोरेगाव दंगलीची एसआयटी चौकशी करा, यात उजव्या संघटना असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। शरद पवारांना आज सुचलेलं आधी सुचलं असतं तर महाराष्ट्र गुण्या गोविंदानं राहिला असता। शरद पवारांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचा निशाणा। शरद पवार हे आता सांगतायत हेच दुःख। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाकडून राज ठाकरेंचं स्वागत, तर राज ठाकरेंनी सहकुटुंब जीएसबी गणपतीचंही दर्शन घेतलं। राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला। आमदार वरुण सरदेसाई आणि राज ठाकरेंची भेट। वरुण सरदेसाईंनी राज ठाकरेंच्या पाया पडत नमस्कार केला। जीएसबी गणेश मंडळामध्ये राज ठाकरे आणि सोमय्यांची भेट। राज ठाकरे आणि सोमय्या यांनी जीएसबी गणपतीचं दर्शन घेतलं।